आता अगदी एवढा आपण आनंद सोहळा अनुभवलाय ऐका नाही तर जेव्हा पंढरपुराकरिता आषाढी वारीला सर्व वारकरी एकत्र जमतात त्यावेळेस काय वातावरण असतं आज पण पहा काय वातावरण आहे तर ज्यावेळेस पंढरपूरला जाताना सर्व संतांच्या पालख्या एकत्रित येतात सर्व संतांच्या संत निवृत्तीदादांची पालखी त्र्यंबकेश्वरवरून आलेली आहे पंढरपुरात संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आलेली आहे आळंदीवरून सोपान काकांची पालखी सासवडवरून मुक्ताईंची पालखी संत एकनाथांची पालखी पैठणवरून आलेली आहे संत तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून पंढरपुरात आली तेरवरून संत गुरुबा काकांची पालखी आली सर्व संतांच्या पालख्या एकत्रित आल्या आणि सर्व पालखीतील दिंड्या आणि दिंड्यातील वारकरी भजन करण्याकरिता सज्ज झाले एक 4:30 वाजल्याची वेळ आहे भजन करण्याकरता सज्ज झाले डोक्याला फेटाय गळ्यात टाळे गमरेला पट्टा बांधलाय पकवाज वादक सुरात पकवाज लावले गळ्यात पकवाज अडकवले कणिक लावली पकवाजांना आणि एक थाप टाकून भजन करण्याकरता सज्ज झालेत एक 4:30 वाजल्याची वेळ आहे 4:30 वाजल्याची वेळ आहे थोडं आभाळ आल्यासारखं वातावरण झालंय थोडं आभाळ आल्याचं वातावरण झालंय आणि आकाश गरजायला लागलंय आणि कसं गरजत आहे पहा पकवाजाच्या एका वाक्यात काय पकवाजाची ताकद आहे पहा आकाश सुद्धा गरजत आहे पकवाजातून ऐका नाही तर गरजत अंबर धुके धुके थळांना किटकडा धुम किटकत गिडा त्यावेळेस काय चालू आहे तर पुष्पवर्षाव करीते कोण करतंय पुष्पवर्षाव
तर पुष्पवर्षाव करीती ब्रह्मादिक सूर्यवर नारद. सर्व देवदेवता स्वर्गातून त्या पांडुरंगावरती पुष्पांचा वर्षाव करतात. एक फुल टाकतात धिटतात, एक फुल टाकतात तिटतात, एक धिटा कडथा किटता दिनता घेता किटता. मोगऱ्याचं फुल, जाईचं फुल, जुईचं फुल ही आमच्या पकवाजाची फुलं आहेत. आणि ह्याच फुलांचा मी आता हार बोललाय ऐका नाही, नाथ महाराजांच्या चरणी वाहण्यासाठी. धिटता जोडलंय त्याला, किटता धिट कडथा किटता दिनता घेता किटता. आणि या सगळ्यांचा मिळून एक हार जमलाय. आणि या सगळ्या फुलांना एकत्रित करून त्या पांडुरंगावरती स्वर्गातून पुष्पांचा वर्षाव देवदेवता करतात. त्यावेळेस पंढरपुरात काय चालू आहे तर वाजत मृदंग नाचत वैष्णव. हजारो पकवाज वाजतायत, हजारो पकवाज वाजत वाजवतायत, लाखो वारकरी पावल्या खेळतायत. बरं हजारो पकवाज वाजतायत, लाखो वारकरी पावल्या खेळतायत, पण कुठला ताल आहे, कोणत्या तालावरती पावल्या खेळतायत? तो आपला वारकरी ताल आहे. मग आपला वारकरी ताल कोणता आहे तर ऐका. तर वाजत मृदंग नाचत वैष्णव. आपोआप वारकरी जोडल्या गेले की नाही, स्वतःला विसरले, संसारातून बाहेर आले की नाही 2 मिनिटासाठी करिता. ही ताकद आहे. धिंदा गदा ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे मी वर्णन सांगतो ते धिंदा गदा. बरं मी वर्णन सांगतो ते